भारतीय तत्वज्ञान एक सविस्तर प्रवास. अ डिटेल्ड जर्नी इनटू इंडियन फिलॉसॉफी. आज आपल्या हातात आहे एक अमूल्य देणगी, भारतीय तत्वज्ञान. केवळ विचारप्रणालींचा समुच्चय नसून ते मानवी अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेणारे, आत्मचिंतनाची प्रेरणा देणारे आणि जीवनाच्या गूढार्थांचा उलगडा करणारे एक विशाल आणि सखोल ज्ञानशास्त्र आहे. हे कोणत्या गोष्टींच्या शोधात आहे? आत्म्याचा, धर्माचा, मोक्षाचा, जीवनाच्या अंतिम सत्याचा आणि या विश्वाच्या निर्मिती व कार्यप्रणालीचा. भारतीय तत्वज्ञानाचा हा प्रवास केवळ बौद्धिक कसरत नाही, तर तो आत्म्याच्या उन्नतीचा, सामाजिक परिवर्तनाचा आणि वैश्विक शांततेच्या शोधाचा एक अद्भुत मार्ग आहे. हा प्रवास आपल्याला घेऊन जाईल बुद्ध, जैन, वेदांत, योग, चार्वाक आणि अनंत धर्मसमूह यांच्याकडे. हे तत्वज्ञान केवळ ग्रंथांपुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनात, विचारसरणी आणि आचरणात कसे उतरवावे याचा व्यावहारिक मार्गही दाखवते. आपल्याला मिळणार आहे त्या विचारांचा जीवनात उपयोग कसा होतो, हे सामर्थ्य काय आणि हे एक तत्वविचार आयुष्यभर कसा कार्यान्वित करतो. भारतीय तत्वज्ञानाची खरी ताकद ही त्याच्या उपयोजिततेत आहे. केवळ सिद्धांत मांडणे नव्हे, तर ते मानवी जीवनाला कसे समृद्ध करू शकते, दुःखातून मुक्ती कशी मिळवू शकते आणि परमानंदाची अनुभूती कशी देऊ शकते, यावर ते भर देते. चला तर मग वाटचाल करूया या ज्ञानगंगेच्या अथांग प्रवासाला. षड्दर्शन, वेदप्रमाण मानणाऱ्या 6 तत्वप्रणाली. The 6 Astika schools, philosophies that accept the authority of Vedas. भारतीय तत्वज्ञानाच्या मुख्य प्रवाहामध्ये षड्दर्शनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही 6 दर्शने जरी एकमेकांपेक्षा भिन्न असली तरी वेदांचे प्रामाण्य स्वीकारतात आणि मोक्षप्राप्ती हे अंतिम ध्येय मानतात. त्यांच्या विचारसरणीत विविधता असली तरी त्या सर्वांचा मूळ उद्देश मानवाला अज्ञानातून मुक्त करून आत्मज्ञानाच्या मार्गावर नेणे हाच आहे. न्यायदर्शन, गौतम ऋषी तर्कशास्त्राची कला आणि ज्ञानप्राप्तीचे शास्त्र. न्यायदर्शन हे भारतीय तर्कशास्त्राचे आणि ज्ञानमीमांसेचे, एपिस्टेमोलॉजी, मूळ आधारस्तंभ मानले जाते. महर्षी गौतम यांनी न्यायसूत्रे या ग्रंथातून या दर्शनाची मांडणी केली. तर्कशास्त्राची कला, ज्ञानप्राप्तीचे शास्त्र, प्रत्यक्ष, अनुमान, उपमा व शब्द यांच्याद्वारे सत्य ज्ञान कसे मिळते, हा या दर्शनाचा केंद्रीय प्रश्न आहे. न्यायदर्शनानुसार सत्य ज्ञानाची प्राप्ती 4 प्रमुख प्रमाणांद्वारे होते. प्रत्यक्ष, परसेप्शन, इंद्रियांद्वारे प्राप्त होणारे ज्ञान. उदा. डोळ्यांनी पाहून वस्तू ओळखणे. यालाच प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. न्याय वैशेषिक दर्शन हे एक असे दर्शन आहे जे ज्ञानाच्या अचूकतेला आणि प्रमाणाला सर्वोच्च महत्त्व देते. हे दर्शन इंद्रियांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणावर भर देते, ज्यामुळे आपण जगाला कसे समजून घेतो याची सखोल तपासणी होते. अनुमान, इन्फरन्स, ज्ञात गोष्टींवरून अज्ञात गोष्टींचा बोध करणे. उदा. धूर पाहून अग्नीचे अनुमान करणे. अनुमानाचे विविध प्रकार न्यायदर्शनाने सखोलपणे चर्चिले आहेत, जे वैज्ञानिक आणि तार्किक विचारांना आधार देतात. अनुमानामध्ये पक्ष, हेतू, साध्य या संकल्पनांचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे तर्काची कठोरता टिकून राहते. उपमान, कंपॅरिझन, साम्याच्या आधारावर प्राप्त होणारे ज्ञान. उदा. गायीसारखा दिसणारा प्राणी गव्य, रानबैल असतो, असे ऐकून प्रत्यक्ष गव्य पाहिल्यावर ते ज्ञान उपमान असते. उपमान हे विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाला महत्त्व देते, जिथे समानता आणि तुलना यांचा वापर करून नवीन ज्ञान प्राप्त केले जाते. शब्द, वर्बल टेस्टिमनी, विश्वसनीय व्यक्ती किंवा शास्त्रवचनांद्वारे प्राप्त होणारे ज्ञान. वेदमंत्र, ऋषींचे वचन किंवा ज्ञानी व्यक्तींनी सांगितलेले सत्य, शब्द प्रमाण हे ज्ञान मिळवण्याचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो, जिथे परंपरेचे आणि प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित होते.
न्यायदर्शन केवळ तर्कशास्त्राची मांडणी करत नाही, तर ते पदार्थांचे, ज्यांची चर्चा वैशेषिक दर्शनातही आहे, आणि प्रमेयांचे, ज्ञानाचे विषय, विश्लेषण करते. आत्म्याचे अस्तित्व, ईश्वर आणि मुक्ती या संकल्पनांवरही न्यायदर्शन प्रकाश टाकते. या दर्शनाचा मूळ उद्देश दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी अपवर्ग, मोक्ष प्राप्त करणे हा आहे. त्यासाठी मिथ्याज्ञान नष्ट करून तत्वज्ञानाची, वास्तवतेचे ज्ञान प्राप्ती करणे आवश्यक आहे असे न्यायदर्शन सांगते. न्यायदर्शनाने भारतीय विचारसरणीत तर्कशुद्धता, विश्लेषण क्षमता आणि ज्ञानाच्या अचूकतेची पायाभरणी केली. आजही कायदेशीर वादविवाद, वैज्ञानिक शोध आणि तात्विक चर्चांमध्ये न्यायदर्शनाच्या प्रमाणांचा आणि तर्कांचा प्रभाव दिसून येतो. वैशेषिक दर्शन, कणाद परमाणु सिद्धांत आणि जगाची रचना. वैशेषिक दर्शन हे महर्षी कणाद यांनी वैशेषिक सूत्रे या ग्रंथातून मांडले. न्यायदर्शनाशी याचे अनेक विचार जुळतात, त्यामुळे त्यांना न्यायवैशेषिक असे एकत्रितपणे संबोधले जाते. परमाणु सिद्धांत, पदार्थांचे वर्गीकरण, जगाची रचना आणि त्यांच्या गुणभावांचा अभ्यास हे या दर्शनाचे मुख्य लक्ष्य आहे. वैशेषिक दर्शन विश्वातील सर्व वस्तूंचे पदार्थांमध्ये वर्गीकरण करते, जे ज्ञान प्राप्त करण्याचे विषय आहेत. कणादांनी 7 पदार्थांची संकल्पना मांडली. द्रव्य, सबस्टन्स, ज्यामध्ये गुण आणि कर्म राहतात. उदा. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, काल, दिक, दिशा, आत्मा, मन. हे 9 द्रव्ये जगाच्या निर्मितीचा आधार आहेत. गुण, क्वालिटी, द्रव्यांमध्ये राहणारे वैशिष्ट्य. उदा. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार. गुण हे द्रव्याचे स्वरूप स्पष्ट करतात. कर्म, ॲक्शन, द्रव्यांची हालचाल किंवा क्रिया. उदा. उत्क्षेपण, वर फेकणे, अवक्षेपण, खाली फेकणे, आकुंचन, आकुंचन पावणे, प्रसारण, प्रसरण पावणे, गमन, जाणे. कर्म हे जगाच्या गतिशीलतेचे कारण आहे. सामान्य, जनरॅलिटी, अनेक द्रव्यांमध्ये समान असणारे गुणधर्म. उदा. मनुष्यत्व हे सर्व मानवांमध्ये समान आहे. हे जाती किंवा प्रजाती म्हणून ओळखले जाते. विशेष, पर्टिक्युलॅरिटी, एका द्रव्याला दुसऱ्यापासून वेगळे करणारे वैशिष्ट्य, हे प्रत्येक परमाणूला एकमेकांपेक्षा भिन्न ठरवते आणि जगातील विविधतेला आधार देते. विशेष हे अणू आणि इतर मूलभूत घटकांना ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख टिकून राहते. समवाय, इन्हेरेन्स, अविभाज्य आणि नित्य संबंध. उदा. गुण आणि गुणवान, अवयव आणि अवयवी यांचा संबंध. समवाय संबंध हा मूलभूत आणि अनिवार्य मानला जातो. अभाव, नॉन एक्झिस्टन्स, कोणत्याही वस्तूची अनुपस्थिती. वैशेषिक दर्शनाने अभाव ही एक स्वतंत्र कोटी मानली, ज्यामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते. वैशेषिक दर्शनाचा सर्वात महत्त्वाचा योगदान म्हणजे त्याचा परमाणु सिद्धांत, ॲटॉमिक थिओरी. या सिद्धांतानुसार सर्व भौतिक वस्तू अदृश्य, अविभाज्य आणि अविनाशी परमाणूंपासून बनलेल्या आहेत. हे परमाणू एकत्रित येऊन जग निर्माण करतात आणि त्यांचे विघटन होऊन जग नाश पावते. कणादांचा परमाणु सिद्धांत हा आधुनिक भौतिकशास्त्रातील अणु सिद्धांताशी काही प्रमाणात साधर्म्य दाखवतो. हे विशेष आहे. एकंदरीत वैशेषिक दर्शन विश्वाच्या भौतिक संरचनेचे, पदार्थांचे आणि त्यांच्या मूलभूत घटकांचे सखोल विश्लेषण करते. हे दर्शन जगाच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाचा शोध घेते आणि मानवाला भौतिक जगाचे ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते. मोक्षप्राप्तीसाठी पदार्थांचे खरे स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे असे वैशेषिक दर्शन मानते. सांख्यदर्शन, कपिल पुरुष आणि प्रकृती द्वैताच्या निर्मितीची व्याख्या. सांख्यदर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वात प्राचीन आणि प्रभावशाली दर्शनांपैकी एक मानले जाते.
महर्षी कपिल यांनी सांख्यसूत्रे या ग्रंथातून याची मांडणी केली. पुरुष आणि प्रकृती द्वैताच्या निर्मितीची व्याख्या. विवेक साधनेमुळे मोक्ष हे या दर्शनाचे मुख्य सूत्र आहे. सांख्यदर्शन हे द्वैतवादी ड्युलिस्टिक दर्शन आहे, कारण ते पुरुष, चेतना आणि प्रकृती जड तत्व या दोन स्वतंत्र, शाश्वत आणि मूलभूत तत्वांचे अस्तित्व स्वीकारते. सांख्यदर्शनानुसार जग प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, म्हणजे ती 3 गुणांनी बनलेली आहे. सत्व, गुडनेस, प्युरिटी, लाईट हे गुण सुख, ज्ञान आणि प्रकाश यांचे प्रतीक आहे. रजस, ऍक्टिव्हिटी, पॅशन, मोशन हे गुण क्रियाशीलता, वेदना आणि गती यांचे प्रतीक आहे. मस, इनर्शिया, डार्कनेस, इग्नोरन्स हे गुण जडत्व, अज्ञान आणि अंधार यांचे प्रतीक आहे. या 3 गुणांच्या समतोल अवस्थेला प्रकृती म्हणतात. जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा प्रकृतीतून विश्वाची निर्मिती होते. प्रकृतीपासून महत्त्व, बुद्धी, अहंकार, अभिमान, मन, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 तन्मात्रा आणि पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे एकूण 24 तत्वे विकसित होतात. दुसरे मूलभूत तत्व म्हणजे पुरुष. पुरुष हा शुद्ध चेतना आहे, जो निर्गुण, निष्क्रिय आणि केवळ द्रष्टा, साक्षी आहे. तो कोणत्याही बदलापासून किंवा गुणामुळे प्रभावित होत नाही. पुरुष हा अनादी, अनंत आणि असंख्य आहे. प्रत्येक जीवात्म्यामध्ये एक स्वतंत्र पुरुष असतो. सांख्यदर्शनानुसार जगातील दुःख आणि बंधन हे पुरुष आणि प्रकृती यांच्यातील अविवेक, गैरसमज मुळे निर्माण होते. पुरुष स्वतःला प्रकृतीचे गुणधर्म मानू लागतो आणि त्यामुळे सुखदुःखाचा अनुभव घेतो. मोक्ष प्राप्त करण्यासाठी पुरुषाने प्रकृतीपासून स्वतःला वेगळे ओळखणे म्हणजे विवेकज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. जेव्हा पुरुषाला हे ज्ञान होते की तो प्रकृतीपासून वेगळा आहे, तेव्हा तो प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो आणि कैवल्य, मोक्ष प्राप्त करतो. सांख्यदर्शन हे योगदर्शनाचा तात्विक आधार आहे. योगदर्शन सांख्यदर्शनाच्या तत्वज्ञानाचा उपयोग करून ध्यानाच्या आणि आत्मनियंत्रणाच्या माध्यमातून विवेकज्ञान कसे प्राप्त करावे हे शिकवते. सांख्यदर्शनाने भारतीय मानसशास्त्र आणि आध्यात्मिक विकासाच्या अनेक संकल्पनांना पायाभूत आधार दिला आहे. योगदर्शन, पतंजली मनाचा नियंत्रण आणि तत्वज्ञानाची प्रत्यक्ष साधना, अष्टांगयोग. योगदर्शन हे महर्षी पतंजली यांनी योगसूत्रे या ग्रंथातून मांडले. हे दर्शन सांख्यदर्शनाच्या तात्विक पायावर आधारित असले तरी ते प्रत्यक्ष साधनेवर आणि चित्तवृत्ती निरोध, मनाच्या वृत्तींचा निरोध करण्यावर अधिक भर देते. मनाचा नियंत्रण, तत्वज्ञानाची प्रत्यक्ष साधना, अष्टांगयोग हे या दर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. योगदर्शनाचा मुख्य उद्देश चित्ताच्या वृत्तींचा निरोध करून पुरुषाला प्रकृतीपासून वेगळे ओळखणे आणि कैवल्य, मोक्ष प्राप्त करणे हा आहे. यासाठी पतंजलींनी अष्टांगयोग, योगाची 8 अंगे सांगितला आहे. यम, एथिकल रिस्ट्रेंट्स, नैतिक नियम. यात अहिंसा, गैरहिंसा, सत्य, खरे बोलणे, अस्तेय, चोरी न करणे, ब्रह्मचर्य, संयम आणि अपरिग्रह, संचयन करणे यांचा समावेश आहे. हे सामाजिक आणि नैतिक आचरणाचे नियम आहेत. नियम. पर्सनल ऑब्झर्व्हन्सेस, वैयक्तिक आचरण नियम. यात शौच, शारीरिक व मानसिक शुद्धता, संतोष, समाधान, तपस्या, स्वाध्याय, आत्मचिंतन, शास्त्राध्ययन आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वरावर श्रद्धा व समर्पण यांचा समावेश आहे. आसन. पॉस्चर्स, शरीराला स्थिर आणि सुखकर स्थितीत ठेवणे. आसनामुळे शरीर लवचिक होते आणि ध्यानासाठी तयार होते. प्राणायाम. ब्रेथ कंट्रोल, श्वासप्रश्वासावर नियंत्रण ठेवणे. प्राणायामामुळे प्राणशक्ती नियंत्रित होते आणि मन शांत होते. प्रत्याहार.
सेन्स विथड्रॉल इंद्रियांना बाह्य विषयांपासून मागे घेणे. यामुळे मन एकाग्र होते. धारणा. कॉन्सन्ट्रेशन मनाला एकाच विषयावर स्थिर करणे. ध्यान. मेडिटेशन ध्येय विषयावर मनाची अखंड एकाग्रता. समाधी. ॲब्झॉर्प्शन ध्यानाच्या अंतिम अवस्थेत चित्त ध्येय विषयाशी एकरूप होते, ज्यामुळे आत्म्याचे खरे स्वरूप प्रकट होते. ही मोक्षाची किंवा कैवल्याची अवस्था आहे. योगदर्शन केवळ शारीरिक आसनांपुरते मर्यादित नसून ते एक सखोल मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे. याचा उद्देश केवळ शारीरिक आरोग्य सुधारणे नव्हे, तर मनाला नियंत्रित करून आत्मसाक्षात्कार घडवून आणणे हा आहे. योगदर्शनाने भारतीय आध्यात्मिक परंपरेत एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आजही त्याचा जगभरात प्रचंड प्रभाव दिसून येतो, विशेषतः मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्यासाठी. पूर्वमीमांसा, जैमिनी कर्मकांड आणि वेदविधींचा अभ्यास. पूर्वमीमांसा दर्शन हे महर्षी जैमिनी यांनी मीमांसा सूत्रे या ग्रंथातून मांडले. याला कर्ममीमांसा असेही म्हणतात. वेदांत प्रदेश नाही, पण कर्मकांड आणि वेदविधींचा अभ्यास. कर्तव्य, साधना आणि निस्वार्थ कर्म हे या दर्शनाचे मुख्य लक्ष्य आहे. पूर्वमीमांसा दर्शनाचा मुख्य भर वेदांच्या कर्मकांडावर म्हणजे यज्ञ, विधी आणि धार्मिक कृत्यांच्या योग्य आचरणावर आहे. हे दर्शन वेदांना परमप्रमाण मानते आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट धर्म, कर्तव्य आणि त्यातून मिळणाऱ्या फळाचा अभ्यास करणे आहे. मीमांसकांचा असा विश्वास आहे की वेद हे नित्य आणि अपौरुषेय, मानवनिर्मित नसलेले आहेत आणि त्यांचे शब्द स्वतःच प्रमाण आहेत. त्यामुळे वेदांनी सांगितलेले कर्म, यज्ञ, अनुष्ठान निःसंशयपणे फळ देतात. पूर्वमीमांसा दर्शन दोन मुख्य पैलूंवर भर देते. शब्द प्रमाण. वेदांचे शब्द हे अंतिम प्रमाण आहेत आणि त्यांच्या अर्थाचे सखोल विश्लेषण करणे हे महत्त्वाचे आहे. मीमांसकांनी भाषेचे, शब्दांचे आणि वाक्यांचे सखोल विश्लेषण केले आहे. धर्माचे पालन. धर्माचे पालन केल्याने ऐहिक सुख आणि पारलौकिक कल्याण प्राप्त होते. कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते निस्वार्थ भावाने केले पाहिजे असे ते मानतात. मीमांसक मोक्षापेक्षा स्वर्गादी फलप्राप्तीला अधिक महत्त्व देतात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की वेदांनी सांगितलेले कर्म केल्याने ते फळ निश्चित मिळते. त्यांचे मुख्य लक्ष धर्म या संकल्पनेवर केंद्रित होते, ज्यामध्ये विहित कर्मे आणि त्यांच्या नियमांचा समावेश होता. पूर्वमीमांसेचा भारतीय विधी आणि कायद्याच्या विकासावर मोठा प्रभाव पडला आहे. त्यांचे विश्लेषण आणि अर्थनिर्णय करण्याच्या पद्धती आजही कायदेशीर आणि धार्मिक चर्चेत उपयुक्त ठरतात. वेदांत उत्तरमीमांसा, बद्रायण, वेदव्यास उपनिषदेचा सार, ब्रह्मसूत्रातील तत्त्वज्ञान. वेदांत दर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वात प्रभावशाली आणि व्यापक दर्शनांपैकी एक आहे. याला उत्तरमीमांसा असेही म्हणतात, कारण ते वेदांच्या अंतिम भागांवर म्हणजे उपनिषदांवर आधारित आहे. महर्षी बद्रायण, वेदव्यास यांनी ब्रह्मसूत्रे या ग्रंथातून या दर्शनाची मांडणी केली, जी उपनिषदांमधील विखुरलेल्या विचारांना एकसूत्रीय पद्धतीने मांडते. उपनिषदेचा सार, ब्रह्मसूत्रातील तत्त्वज्ञान हे वेदांताचे मुख्य उद्दिष्ट आहे. वेदांत दर्शन हे ब्रह्म, अंतिम सत्य, आत्मा, व्यक्तीचे आंतरिक सत्य आणि मोक्ष यावर केंद्रित आहे. वेदांताच्या अनेक शाखा आहेत, ज्या ब्रह्म आणि आत्म्याच्या संबंधाविषयी भिन्न मते मांडतात. प्रमुख शाखा खालीलप्रमाणे आहेत. अद्वैत वेदांत. शंकराचार्य आत्मा ब्रह्म. आद्य शंकराचार्यांनी इ. 788 ते 820 अद्वैत वेदांताची मांडणी केली, जी भारतीय तत्त्वज्ञानातील एक सर्वोच्च विचारप्रणाली मानली जाते. एकमेवाद्वितीयम ब्रह्म. ब्रह्म हे एक आणि अद्वितीय आहे, हे अद्वैताचे मूळ सूत्र आहे. यानुसार आत्मा, व्यक्तीचे स्वत्व आणि ब्रह्म, अंतिम सत्य, हे वस्तुतः एकच आहे. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. जीवो ब्रह्मैव नापर. ब्रह्म सत्य आहे
जग मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मच आहे, दुसरा कोणी नाही, हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. शंकराचार्यांच्या मते जग माया, अज्ञान मुळे सत्य वाटते, पण ते केवळ एक आभास आहे. जेव्हा अज्ञान दूर होते तेव्हा आत्म्याला ब्रह्मत्वाचे ज्ञान होते आणि मोक्ष, मुक्ती प्राप्त होते. मोक्ष म्हणजे ब्रह्मस्वरूपात विलीन होणे नव्हे, तर स्वतः ब्रह्मच असल्याची जाणीव होणे. हे दर्शन ज्ञानमार्ग, ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षप्राप्ती वर भर देते. शंकराचार्यांनी भारताच्या 4 दिशांना 4 मठांची स्थापना करून या दर्शनाचा प्रसार केला. विशिष्टाद्वैत रामानुजाचार्य, आत्मा व ब्रह्म एकत्रपण भेद रामानुजाचार्य इस 1017 ते 1136 यांनी विशिष्टाद्वैत वेदांताची स्थापना केली. या दर्शनानुसार आत्मा आणि ब्रह्म हे एकत्र असले तरी त्यांच्यात काही प्रमाणात भेद आहे. रामानुजाचार्यांनी ब्रह्म हे सगुण, सर्वशक्तिमान आणि कल्याणकारी गुणसंपन्न मानले. त्यांच्या मते ब्रह्म हे विशिष्ट आहे, म्हणजे ते चेतना, आत्मा आणि अचेतना, जग यांनी युक्त आहे, जे त्याचे विशेषण आहेत. आत्मा आणि जग हे ईश्वराच्या शरीरासारखे आहेत आणि ईश्वर त्यांचे आत्मा आहे. या दर्शनानुसार मोक्ष म्हणजे ब्रह्माशी समानता प्राप्त करणे, पण ब्रह्म होणे नव्हे, भक्ती, ईश्वरावरील प्रेम आणि समर्पण हा मोक्षप्राप्तीचा मुख्य मार्ग आहे असे रामानुजाचार्य मानतात. विशिष्टाद्वैत दर्शनाने दक्षिण भारतात वैष्णव भक्ती चळवळीला मोठी प्रेरणा दिली. द्वैत मध्वाचार्य, आत्मा व ईश्वर पूर्ण वेगळे मध्वाचार्य इस 1199 ते 1278 यांनी द्वैत वेदांताची मांडणी केली. या दर्शनानुसार आत्मा, जीव आणि ईश्वर, ब्रह्म हे पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र आहेत. मध्वाचार्यांनी 5 प्रमुख भेदांवर भर दिला: ईश्वर जीव भेद, ईश्वर जड भेद, जीव जीव भेद, जीव जड भेद आणि जड भेद. ईश्वर हा परमोच्च आणि सर्वगुण संपन्न आहे, तर जीव हे ईश्वरावर अवलंबून आहेत. मोक्ष म्हणजे ईश्वराच्या कृपेने त्याच्या सान्निध्यात कायमचे राहणे. भक्ती हाच मोक्षाचा एकमेव मार्ग आहे असे मध्वाचार्य मानतात. द्वैत दर्शनाने कर्नाटक आणि आसपासच्या प्रदेशात वैष्णव भक्तीला प्रोत्साहन दिले. अन्य शाखा अचिंत्य भेदाभेद, शुद्धाद्वैत इत्यादी. वेदांताच्या या 3 प्रमुख शाखांव्यतिरिक्त आणखीही काही शाखा आहेत ज्यांनी ब्रह्म, आत्मा आणि जगाच्या संबंधांवर विविध विचार मांडले आहेत. अचिंत्य भेदाभेद, चैतन्य महाप्रभू या दर्शनानुसार ईश्वर आणि त्याचे सृष्टी अचिंत्य, अकल्पनीय प्रकारे भेद, भिन्न आणि अभेद, अभिन्न आहेत. ही संकल्पना विशेषतः बंगालमधील गौडीय वैष्णव परंपरेत महत्त्वाची आहे. शुद्धाद्वैत वल्लभाचार्य या दर्शनानुसार ब्रह्म हे शुद्ध, मायारहित आणि द्वैतरहित आहे. जग हे ब्रह्मपासूनच प्रकट झाले आहे आणि ते ब्रह्मस्वरूपाचेच अविभाज्य अंग आहे. भक्ती आणि कृष्णाची उपासना हा मोक्षाचा मार्ग आहे. वेदांत दर्शन त्याच्या विविध शाखांसह भारतीय आध्यात्मिकतेचा आणि तत्त्वज्ञानाचा कळस मानले जाते. या दर्शनाने आत्मज्ञानावर, ब्रह्माच्या स्वरूपावर आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गांवर सखोल विचार मंथन केले आहे, जे आजही जगभरातील लोकांना आकर्षित करते.